मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला राणा नहीं नहीं मैंने कुछ नहीं देखा कुछ नहीं देखा मैंने हाँ अरे काढा की लवकर राणा काय रे हे तवाच तुझं जेवणाकडे लक्ष नाही होय नाही बरं बरं तुमचं झालं की जेवायला या गोदक्का अगं ऐक कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे समजवन होते नाम घ्या तुकाचे जीवन अन्न घे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. अरे वा चांगलं शिकवलंय की बाईने पर मला सांगा ह्याचा अर्थ काय याचा अर्थ कच्चून खाणं आणि कुंबलून खाणं. चांगलं शिकवतीस की पुरी आमच्या रानाला बी असंच काहीतरी शिकव. चला रे पोरांनो करा आता सुरुवात. पुरी तू बी कर सुरुवात. अगं अशी लाजतीस कशा पायी राणा दे तिला बी. अरे तिला झेपल असं दे. एवढं दिल्यावर ती आठवडाभर काय खाणारच नाही. हे असं आहे बघ आमचा भोळा सदाशिव. आम्ही ह्याचं लग्नाचं बघतोय पर ह्यो आपलं ब्रह्मचर्याचं गाणंच गात बसलाय. खोटं काय त्यात ब्रह्मचारी आहे मी. हसायला काय झालं. हे असं आहे बघ पर आम्ही हार मानलेली नाही. आम्ही ह्याचं लगीन लावून देणारच. तुझं लगीन झालंय काय ग. राणा आज लयच ठसका लागा लागलाय. तब्येत आहे ना बरी. ए करा रे पोरानं सुरुवात करा. पुरी तू बी घे लाजू नका हा. चला निघतो आता आम्ही. थांब की पोरी काय जेवली बी नाहीस. अहो नाही जेवले की नीट आणि आता निघायला हवं नाही तर उशीर होईल. थांब हा वाईच. बरकत ही आमच्या शेतातली भाजी आहे ने घराकडं. अहो हे कशाला. असू दे ग पहिल्यांदाच आलीस आमच्या शेतावर. हे बघ असं येत जा आदनं म्हणणं. हा
तुमचंच रान समजा. हाईच रान बी आमचा आणि राणादा बी आमचा. पाया पडते हा. सुखी राहा पुरी. चांगला नवरा मिळू दे तुला. ए राणादा तू बी पडकी पाया. तुला बी चांगली बायको मिळेल. चला निघतो आता आम्ही. बाय. चला. राणा. अरे साहेबरावाने कौल दिला म्हणून म्हणालो मी. कौलाच्या धावतो सुद्धा. अरे राणा ऐक. अरे अरे ऐक तरी. अरे राणा. अरे 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 साहेबराव सांग की. अरे ए राणा. अरे गोदा वाची मला. गोदा वाची. अरे राणा थांब. अरे का मागे लागलायस गरीबाच्या. गरीब आणि ह्यो लय चाबरट झाले हे बेन. सकाळी मी हिरेवर आंघोळीला गेलतो. तिकडे यानं त्या बाईंना येऊन दिलं. त्यांनी मला आंघोळ करताना बघितलं. बंद कर तू ते ब्रह्मचार्याचं गाणं. बाईने बघितले ना संपलं. ए अशानं ब्रह्मचारी पण संपत नाही. त्या दिवशी तालमीत सुद्धा आल्या होत्या. मला काय करायचं कळेनासंच झालं. प्रेमात पडल्यावर असंच होतंय. काय बी कळत नाही माणसाला. ए चुप. प्रेमात पडलेला नाही मी. ब्रह्मचारी आहे मी. परत तेच. अरे समध्या गावाला ठाव आहे. तू परत परत कशाला सांगतोयस. आणि बरकत तो पिरमात पडला. पडू दे की. तुला काय फाळा बसतोय. नाही. पोरगीला घेऊन बांधावरनं हिंडला असेल. अरे हिंडू दे की. ती जवळ आली असेल तर येऊ दे की. आणि राणा तू घाबरू नकोस. नाही तुझ्या मनात भरली असेल तर सांग मला. मी साहेबांनी सांगते तुझं लगीन लावून द्यायला. हा गोदक्का काय तुम्ही. ब्रह्मचारी आहे मी. परत तेच. मी जातो. अरे अरे कुठं निघालास. जातो कुठे मी. राणा. तुमची चेष्टा संपली की सांगा मग येतो. आई मी आलीये ग. मला बोलायचंय तुझ्याशी. हो बाबा बरेत ना. ताप आलाय. बाबा बरे आहात का. औषध घेतलं का. आई डॉक्टरांकडे नाही का घेऊन जायचंस. अंजू आजाराचा ताप नाही हा. साधा आहे. उद्या बरं वाटेल त्यांना. तुला उशीर का झाला यायला. कुठं गेली होतीस. अगं आज मुलं म्हणाली अभ्यास करायला शेतावर जाऊया म्हणून त्यांच्याबरोबर मी शेतावर गेले. आणि नेमकं शेत निघालं राणाजींचं. राणाजी म्हणजे आपल्याकडे ऊस उचलला तुला दळण आणून दिलं ते. त्यानंतर राणाजींनी आम्हाला त्यांच्या मयाची सगळी माहिती दिली. आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या माहितीये तुझा विश्वास नाही बसणार. पण त्यांच्याकडे एक बैल आहे साहेबराव नावाचा. तो म्हणे त्यांच्याशी बोलतो. तो रिॲक्ट होतो. आणि ते म्हणतात नुसतं बैलच नाही सगळी झाडं शेत मळे आपण बोलतो ना त्याला रिॲक्ट करतात. अगं खूप चांगले आहेत ते. गोदाक्का बरकत सगळी मुलं त्यांना खूप मानतात. मीही मानलं त्यांना आज. कारण ऊसाचे पैसे मागण्यासाठी त्यांनी घरी माणसं पाठवली होती आपल्या. फक्त ऊसाचे पैसे मागितले नाहीत ग. तर खूप वाईट पद्धतीनं धमकावले तुझ्या बाबांना. त्याचाच ताप आलाय त्यांना. त्यामुळेच आजारी पडलेत ते. अगं आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी त्यांच्या कॉलरला असा हात घातला होता. त्यांचा गळा आवळला आणि मारलं सुद्धा. काय हे असंच असतं या गायकवाडांचं. दिखाऊपणा नुसता. वरवर चांगलं वागतील हसून राहतील गोड गोड बोलतील
पण मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं या लोकांच्या. तू ज्याला चांगलं म्हणतेस ना तो राणा, तिथं शेतावरती तुला झाड शेत प्राण्याचं मन राखण्याच्या गोष्टी करत होता, आणि इथं तुझ्या बाबांना धमकवायला माणसं पाठवली होती त्यानं. माझा तर विश्वासच नाही बसत या सगळ्या. एक क्षण माझाही विश्वास नव्हता बसत, पण आता 1,00,000 रुपये मागितलेत त्यानं. मी काहीही करीन आणि ते पैसे देईन. तो ऊस घेऊन आपण चूक केली. तुम्ही जर आता गप्प बसता का? माझ्याच लक्षात यायला पाहिजे होतं. लोक काय म्हणतील, बँकेचा हेड क्लर्क आणि लोकांचे पैसे बुडवतो. नाही, उद्याच मी ते पैसे देईन. पण कुठनं आणणारा तेवढे पैसे? कसे? आई, तू नको काळजी करूस, आपण करूयात काहीतरी. उभ्या आयुष्यात एक दमडी घेतली नाही कोणाकडून, पण आज मात्र त्या पैशांसाठी त्या माणसानं माझ्या कॉलरला हात घातला. बाबा, तुम्ही नका बोलू, तुम्हाला त्रास होतोय ना. आपण उद्या सकाळी ठरवूयात सगळं. मी आहे ना. लय भारी जेवण झालं. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखान बोला. हा, साखळी साखळी, हे कसं राहिलं? ही भानगडच झाली, पण आता परत द्यायचं कसं? बघू उद्याच उद्या. देवा, तो माणसं पाठवेल पैशांसाठी? नाही, मला नाही वाटत. मुक्या प्राण्यांनाही जीव लावणारा माणूस गुंड पाठवेल? काय माहित, त्याला ओळखण्यात आपली चूक झाली असेल. पण साखळी तर टेबला. त्याचं भोळेपण, त्याचं नजर न उचलता बोलणं, हे सगळे भास तर नव्हते. मुलांमध्ये खेळणारा राणा हे असं कसं वागेल? आई म्हणते तेच खरं. मोठ्या लोकांचं हे असंच असतं, तोंडावर एक आणि मनात दुसरं. ठीक आहे, त्याला पैसेच हवेत ना, देऊन टाकू. पुन्हा आता त्याच्या वाटेला जायचं नाही. उद्याच बँकेतून पर्सनल लोन काढू आणि विषय संपवून टाकू.
बंद कर तुझे भरमचाराचं गाणं. बाईने बघितले ना समज संपलं. नाही, अजिबात नाही. वसादांना कळलं तर गंडात सोडतील माझा. प्रेमात पडल्यावर असंच होतंय, काय बी कळत नाही माणसाला. मी प्रेमात पडलेलो नाही, आवाज बी येणार नाही. देवा, देवा माफ कर. मी प्रायश्चित घेईन उद्या. खऱ्याची दुनिया राहिली नाही म्हणतात ना, तेच खरंय. नाश्ता घ्या. नकोय मला. अहो असं काय करताय? अजून बरं वाटत नाहीये का तुम्हाला? चहा तरी घ्या. घ्या. अगं खरंच नकोय मला. बाबा आता कसं वाटतंय तुम्हाला? अजूनही डोक्यात तेच आहे त्यांच्या. बघ ना, चहा नाश्ता काहीच नको म्हणताय. बाबा अहो असं काय करताय? चहा तरी पिऊन घ्या. तू परत आला वाटतं. थांबा मी बघते. पद्मा काकू तुम्ही? अगं आज मी इडली केली इडली? होय, इडली चिली स्पेशल. मागच्या आठवड्यात मेंदू वडाने डोनेट केलं होतं का नाही, अगदी तशाच झाल्यात बघ. इडली चिली स्पेशल. अंजलीची आई, तुम्ही बी खावा की थोडं. अंजली तू बी खा गं. करतो आम्ही नंतर टेस्ट. अव असं काय करतायचा, खाऊन घ्या. नंतर खातो म्हणालो ना. असं म्हणताय सवय. बर काल रात्रभर मला झोप लागलेली नाही. तो केव्हाही परत येऊ शकतो. त्या अगोदर आपण त्याचे पैसे देऊन टाकूया. पण देणार कसे? त्याचा विचार मी केलाय. तुमच्या तालुक्याच्या बँकेतून आपण कर्ज काढलं तर? अरे हो, या टेन्शन मध्ये माझ्या ते लक्षातच नाही आलं. पण का काढायचं आपण कर्ज? आपण काही राणाजींना सांगितलं नव्हतं आमच्या घरी ऊस टाका म्हणून? आणि तो ऊस विकूनही जे पैसे आले त्याचा कम्प्युटर घेतला, तोही त्यांच्या शाळेसाठी ना. मग तो कम्प्युटर विका आणि काय असतील ते पैसे तुमचे घ्या म्हणावं त्या राणांना. नाही आई, ऊसाच्या पैशातून कम्प्युटर आणायचा निर्णय आपला होता. आता त्याच पैशातून परतफेड करणं मला काही पटत नाहीये. कसली आली परतफेड अंजली, जर आपण पैसेच घेतलेले नाहीत तर? हे बघा, आता या विषयावर चर्चा नको. अंजू, आपण तालुक्याच्या बँकेतून कर्ज काढूया आणि त्यांचे पैसे देऊन टाकूया. हो ठीक आहे, मग मी येते तुमच्या बरोबर. तुमचं काम आटपेपर्यंत मी माझी कामं उरकून. धर त्याला. ए शाबास. हँग सर. नाही भेटणार. यापुढे त्यांच्या वाऱ्याला बी उभं नाही राहणार. चुकलं वस्तात, ह्या चुकलो. ते शेत बघाय आले तेव्हा त्यांच्या संग फिरलो आणि बांधावर त्यांना धडकलो बी. त्यांची साखळी खिशाला अडकली. वस्तात चुकलो मी. ब्रह्मचारी आहे मी आणि ब्रह्मचारी राहीन. अरे दिवस घालवतो का असंच माझ्या पायाशी लोटांगण घेणार आहेस का कुणाला लोळवणार बी आहेस? चल उतर आखाड्यात. मैशा भेट रे त्याला. अरे पाठ नका देऊ त्याला, पाठ नका देऊ. इथं बी आवाज कुठने येतो या? अरे लक्ष कुठं आहे तुझं? इथं बी येतोय आवाज.
राणा काय करतोय? कुठनं येतोय? यातनं येतोय का आवाज? अरे राणा काय करतोय? त्याच्या मनगटाला कान कशा पाय लावलायस? घे त्याला पुढं. अंगाशे भले शाबास. आता मार साखळी. राणा अरे काय झालं? हा काय नाही वस्ताद, आज तब्येत नरम आहे. आज घरला लवकर जातो. राणा अरे कुस्त्याचं सामनं जवळ या लागल्यात. तब्येत सांभाळ, तालमीत लक्ष दे. अरे समध्या गावाचं लक्ष आहे तुझ्यावर. सच्चा पैलवान बन, सच्चा पैलवान. वस्ताद आजचा दिवस सवलत द्या. उद्यापासून सच्चा पैलवान.